पुण्यावरून नाशिकला, नाशिकवरून पुण्याला जाण्याचे जर वेळ बघितला तर 3 तासात 3.5 तासाचं अंतर असलेल्या या रस्त्यावर आज 6-6, 7-7, कधी-कधी तर 8-8, 9-9 तास लागतायत। संगमनेरवरून पुण्याला जायला आज 4-4, 5-5 तास लागतायत। संगमनेरवरून नाशिकला आम्ही जायचो तर 1 तासात पोहोचायचो, आता तिथे 2 तास लागतायत। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत वाईट अशी दुरावस्था झालेली आहे। सरकारचं त्याच्याकडे लक्ष नाही। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जे आहे ते त्याच्यात काम एकीकडे काढते, एकीकडे रस्त्याची दुरावस्था आहे ती दुरुस्त करायला सरकार मागे पुढे पाहत आहे। काँक्रिटीकरणाचं काम चालू झालेलं आहे, धीम्या गतीने काम चाललेलं आहे, रोज अपघात होत आहेत। बोट्यासारख्या ठिकाणी परवा तर 12 तास ट्रॅफिक जाम झाला होता आणि म्हणून मी आज केंद्रीय रस्ते मंत्री मान्य नितीन गडकरी साहेबांना पत्र लिहिलेलं आहे की साहेबांनी तातडीने याच्यामध्ये लक्ष घालावं, हे काम अधिक वेगाने पूर्ण कसं होईल या दृष्टीने साहेबांनी स्वतः याच्यामध्ये व्यक्तिशः लक्ष घालावं आणि त्याचबरोबर जोपर्यंत या रस्त्याचं काम चांगल्या प्रतीचं होत नाही किंवा ते पूर्ण होत नाही तोपर्यंत या रस्त्यावरचे जे 3 टोल आहेत ते तिन्ही टोल नाके हे बंद केले पाहिजे। लोकांनी टोलही भरायचा आणि खराब रस्त्याने खड्ड्यामध्ये जायचं, गाडीचंही नुकसान करायचं, माणसाचंही नुकसान करायचं, लोकांचे हाडं मोडण्या इतके वाईट प्रकार आज इथं होत आहेत, रोज अपघात होत आहेत, हजारो लोकांचे जीव जात आहेत आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे की एकतर रस्त्याचं काम तातडीने अत्यंत फास्ट ट्रॅकवर हे झालं पाहिजे आणि तोपर्यंत हे तिन्ही टोल जे आहेत ते तिन्ही टोल पुणे नाशिक महामार्गावरील बंद केले पाहिजे, टोल वसुली याची बंद केली पाहिजे।